श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 15वा. मराठी भावार्थ. श्री गुरूंचा महिमा प्रकट झाला, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. आपल्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात चांगले वाईट धूर्त सगळेच गुरुपाशी येत होते. सारे शिष्य होऊ पाहत होते. नाना जातीचे लोक येऊन वरदाने मागतील म्हणून श्री गुरु गुप्त रूपाने राहिले. स्वतः परमेश्वर भक्ती पाहून योग्यतेप्रमाणे वर देतो, म्हणूनच श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले. सर्व शिष्यांना त्यांनी एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले. सर्व तीर्थे करून तुम्ही श्रीशैल येथे मला भेटावे असे सांगितले. तेव्हा श्रीगुरूंना शिष्य म्हणाले, तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात. श्रीगुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांतही सांगितले आहे. तरी श्रीगुरू त्यांना सूचना देऊ लागले, तुम्ही संन्यासी आहात. 5 दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये. संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पाहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे, हेही शास्त्रात सांगितले आहे. असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली. आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे, मग आम्हाजवळ यावे. बहुधान्य नामसंवत्सर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ, तिथे तुम्ही सर्व शिष्यांनी आम्हाला भेटावे. असा सर्व शिष्यांना श्रीगुरूंनी उपदेश केला. तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे. जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो. तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो. शिष्यांचे बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्या सर्वांना समान रीतीने उद्देशून प्रथम काशी क्षेत्री जाऊन गंगेची सेवा करावी व तिथून यात्रेस सुरुवात करावी असे सांगितले. नंतर श्री नरसिंह सरस्वती वैजनाथ येथे गुप्तपणे राहू लागले. इथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियेसा. साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्री गुरुजवळी, वर्तमानी खोटाकळी सकळ ही शिष्य होऊ म्हणती. तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक, वर मागतील सकळीक नाना याती येऊनिया. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर, पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा. सकळ शिष्या बोलाहुनी निरोप देती नरसिंह मुनी, समस्त तीर्थे आचरोनी यावे भेटी श्रीशैल्या. एकोणी श्री गुरुचे वचन समस्त शिष्या धरिती चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राणा का उपेक्षी श्री आम्हासी. श्री गुरु म्हणती शिष्यांशी तुम्ही आश्रमी संन्यासी, राहू नये 5 दिवसी एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थभुवनी, तेने मनी स्थिर होऊनी मग राहावे एकस्थानी. बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्रीशैल्यासी, तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी हो. शिष्य म्हणते श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परीस, जाऊ आम्ही भरवंसे करू तीर्थे भूमीवरी. जावे आम्ही कवन तीर्था निरोप द्यावा गुरुनाथा, तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामी या. ऐकोने शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन, निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी. या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात, तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी. यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती, देव नदी कृष्णा वेणी ख्याता. असती नद्या मनोहर चंद्रभागा रेवतीसी, शरयू आणि गोमतीसी. वेदिका नदी कौशिकेसी, नित्यांजला मंदाकिनी. जेथे नदी संगम असती तेथे स्नाने पुण्य मिळती. त्रिवेणी स्नान फळे असती नदी संगमी स्नान करा. बद्री तीर्थ नारायण नदी असती अतिपुण्य, कुरुक्षेत्री करा स्नान अनंत शैले यात्रेसी. देवनदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक, 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. मरुद वृद्धा नदी थोर असी क्रीम धूमतीयेर, पयस्वती घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा. श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी, पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे. पुष्कर तीर्थ वैरोचनी सन्निहित असे ज्ञानी, नदी तीर्थ असे गुणी गंगातीर्थी स्नान करा. अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी, शालग्राम तीर्थासी सबलग्राम मुक्तिक्षेत्र. गोदावरी तटाकेसी योजने 6 परियेसी, तेथील महिमा आहे ऐसी वाजपेयी तुके पुण्य. अमरजा संगमात कोटी तीर्थे असती ख्यात,
वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोचे जाणा. तया अश्वत्थ सन्मुखेसी नरसिंह तीर्थ परियेसी. तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे. पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बरवे पुरी गानंग. तीर्थे असता यथा चांग यष्ट तीर्थ मनोहर. तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होईये त्वरिती. कल्पवृक्ष आश्रयती काय नोहे मनकामना. तुंगभद्रा वरदा नदी संगमस्थानी तपोनिधी. मलप्रभा संगमी आदी पापे जाती शतजन्मांची. सिंहरासी बृहस्पती येता तीर्थ संतोषती. समस्त तीर्थी भागीरथी येऊनिया ऐक्य होय. कन्यागती कृष्णे प्रति त्वरित येते भागीरथी. तुंगभद्रा तुळा गती सूर नदी प्रवेश परियेसा. कन्यारासी सूर्य येता मलप्रभा कृष्णा संयुता. सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पाप जाती. भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियेसी. 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा. लिंगालयी पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगण्य. कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे. समस्त तीर्था समान असे अनेक कुंभकोण. कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थी स्नान करा. पक्षी तीर्थ असे बरवे रामेश्वर धनुष्कोटी नावे. कावेरी तीर्थ बरवे रंगनाथा सन्निध. पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी. कोटी तीर्थ परियसी दक्षिण काशी करवीर स्थान. तया सन्निध असे ठाव कोल्हाग्रामी नरसिंह देव. परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष. बिल्लवडी कृष्णा तिरी शक्ती असे भुवनेश्वरी. तेथे तप करीती जरी तेची ईश्वरी ऐक्यता. पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात. पंचगंगा संगमा स्नान प्रयागाहुनी पुण्य अधिका. विश्वामित्र ऋषी ख्याती तपस्थान भगवती. तेथे समस्त दोष जाती मलय प्रभा संगमी. कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री. श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णा असे. तया स्थानी स्नान करिता काशीहुनी शतगुणिता. एक मंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे. अनेक असे तीर्थ बरवे केदारेश्वरा ते पहावे. पिठापुरी दत्तात्रय देव वास असे सनातन. काय सांगू तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी. सप्त ऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस. अहो महाबाळांचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण. श्रीगिरींचे पाहता चरण नवे जन्म मागोती. संक्रांती कर्काटक धरुनी तेजावे तुम्ही मास दोनी. नदी तीरी वास करुनी राहता त्यांची दोष नाही. ते यामध्ये विशेष तेजावे 3 दिवस. रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी. ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला 10 दिवस. वापी कूप तटाकास एक रात्र वर्जावे. नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी. स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे. साधारण तुम्हासी सांगितली तीर्थे परियेसी. जे जे पाहाल दृष्टीसी विधिपूर्वक आचरावे. ऐकोनी श्रीगुरूंचे वचन शिष्य सकळ करीती नमन. गुरु निरोप घेऊन निगती शिष्य सकळीक. सिद्ध मने नाम धारकासी निरोप घेऊन श्रीगुरुसी. शिष्य गेले यात्रेसी राहिले श्रीगुरु गोप्य रूपे. गुरुचरित्र कामधेनु श्रोते होऊनी सावधानु. जय कती भक्तजनु लादती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे तीर्थयात्रा निरूपणम नाम 15मो अध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.